स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत श्री रघुनंदन व्हेज यांची पुरणपोळी थाळी. ही पुरणपोळी थाळी तुम्हाला कसबा पेठ शनी मंदिराच्या शेजारी असलेल्या रघुनंदन व्हेज येथे मिळेल. तेव्हा या थाळीचा आस्वाद नक्की घ्या. आणि आता आपण बघू यांची पुरणपोळी कशी तयार होते. पुरणपोळी तयार करताना कोणकोणते घटक पदार्थ वापरले जातात याविषयी आम्ही हॉटेलच्या मालकांना विचारलं. हरभऱ्याची डाळ, आपलं पुरण पूर्ण गुळाचं असतं, वेलची आणि जायफळ. आणि ही पुरणपोळी तुम्ही या पुरणपोळीचा दर काय आहे? आपल्याकडे पुरणपोळी 40 रुपयाला एक नग आहे. त्याच्या मागचं कारण आहे की एकतर पुरण आपलं पूर्णपणे गुळाचं असतं आणि आपली जी पारी असते त्यामध्ये पण गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात असतं. मैदा अगदीच थोडा असतो. त्यामुळे पूर्णपणे गव्हाच्या पिठाची आहे असं म्हणलात तरी चालेल. तुमच्याकडे जी पुरणपोळी थाळी मिळते त्यात काय काय असतं? आपल्याकडे जी पुरणपोळीची थाळी आहे त्यामध्ये आपण 2 पुरणपोळ्या देतो, कटाची आमटी देतो, भात असतो, आमटी असते, बटाट्याची भाजी असते, चटणी देतो, कोशिंबीर देतो आणि भात. फक्त पुरणपोळी आणि कटाची आमटी तुमच्याकडे मिळते का? देऊ शकतो आम्ही, पाहिजे तर कोणाला नक्कीच देऊ शकतो. पुरणपोळी तर आपली आहे सांगितले 40 रुपयाला एक आहे आणि कटाच्या वाटीची किंमत आपली आहे 25 रुपयाला एक वाटी. आमच्याकडे पुरणपोळी जी बनवली जाते ती पूर्णपणे ऑथेंटिक पद्धतीची आहे. म्हणजे आपली टिपिकल महाराष्ट्रीयन पुणेरी जी पद्धत आहे, सगळ्यांना आवडेल अशी छान खमंग, गोड आणि खुसखुशीत पुरणपोळी आहे. साधारण किती वर्ष तुम्ही हा पुरणपोळीचा व्यवसाय करताय? पुरणपोळी 12 वर्ष मी करते. 12 ते 15 वर्ष झाली मी पुरणपोळी करते आहे. ऍक्च्युली आम्ही शनिवार वाडा बघायला आलतो, पण आम्हाला जरा भूक लागली होती म्हणून आम्ही इथे थांबलो. तर हे रेस्टॉरंट ऍक्च्युली आम्हाला आता जाताना दिसलं तर आम्ही रॅन्डमली आलो इथं खायला. तर मी महाराष्ट्रीयन थाळी मागवलीये आणि पुरणपोळी पण घेतलंय. सो पुरणपोळी तर मला फार आवडली आणि महाराष्ट्रीयन थाळी पण एकदम एक नंबर लागते. हम लोग इधर ही खाने आए थे तो फिर ये रेस्टोरेंट दिखा तो वी प्रेफर्ड दिस वन एंड देन वी द पुरणपोली बहुत ही अच्छा बनाया. जैसे वो स्वीट जैसे जितना स्वीट होना चाहिए, सॉफ्टनेस जैसे होना चाहिए, इट इज वेरी गुड एंड या थैंक यू सो मच, इट्स वेरी गुड. नमस्कार, मी गायत्री पटवर्धन. आमचं श्री रघुनंदन प्युअरेज हॉटेल हे आहे कसबा गणपतीच्या जवळ, शनिवार वाड्याच्या जवळ, नवग्रह शनी मंदिर जे आहे त्याच्या शेजारी आहे. आज मी तुम्हाला आमच्या पुरणपोळी थाळी या पदार्थाची तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. आपण बघूया आमच्या थाळीमध्ये काय काय पदार्थ असतात ते. लोणचं आहे, काकडीची कोशिंबीर आहे, यामध्ये आपली टिपिकल दह्यातली केलेली आहे, त्यामध्ये थोडीशी मिरचीची छान चव मिळेल तुम्हाला, कोथिंबीर आहे, मीठ, साखर. ही आहे बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी. यामध्ये आम्ही जिरं मुबलक प्रमाणात घालतो, कढीपत्ता आहे स्वाद येण्यासाठी आणि कोथिंबीर घातलेली आहे. ही आहे वाटाण्याची उसळ, हिरव्या वाटाण्याची उसळ आहे.
आमच्याकडे रोज वेगवेगळी उसळ असते. त्यामध्ये आपण आपलं नेहमीचं वाटण वापरतो. खोबरं, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता असं सगळं मिश्रणित हे आपलं वाटण तयार केलेलं आहे. ही आहे कटाची आमटी. यामध्ये सुकं खोबरं आणि जिरं असं भाजून त्याचं वाटण तयार करून आणि गोडा मसाला असं वापरून ही आमटी आपण करतो. यामध्ये चिंच आणि गूळ असतं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. ही आहे कुरडई. ही पूर्णपणे गव्हाची आहे कुरडई. ही आमची स्पेशालिटी आहे. आणि आहे मिरगुंड, पोह्याचे मिरगुंड. आता आपण वळूया आमच्या स्पेशल पुरणपोळीकडे. हे अशी तुम्ही बघू शकता. यावर छान असं मस्त तूप द्यायचं. असं छान मस्त तूप देतो आम्ही तुम्हाला. आमची पुरणपोळी जी आहे त्याचं पुरण पूर्णपणे गुळाचं आहे. यामध्ये वेलची, जायफळ हे सगळं तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला दिसतंय आम्ही पुरण व्यवस्थित प्रमाणात वापरलेलं आहे. अशी छान पुरणपोळी खायला आवडेल ना प्रत्येकाला तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही पुरण किती प्रमाणात आहे याच्यात. अशी छान गोड पुरणपोळी, लुसलुशीत पुरणपोळी तुम्हाला खायला नक्की आवडेल. आणि या सगळ्या बरोबर सगळ्यांनाच लागतं की जेवणानंतर आपल्याला भात पाहिजे. त्याच्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यासाठी हा आहे आपला भात. हा भात तुम्ही आमटी बरोबर किंवा उसळ असते आपली त्याच्याबरोबर खाऊ शकता. आणि त्याच्याबरोबर खमंग कुरकुरीत असा पापड आहे. तो आमच्याकडे जरूर या. अशी छान मऊ, लुसलुशीत आणि खमंग आणि गोड पुरणपोळी थाळी खाण्यासाठी. असेच खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.